देवळा येथे राव मंडळाकडून राष्ट्रीय महामार्गाची रुंदी कमी करण्याचा प्रयत्न व देवळा पाचकंदील स्थलांतराबाबत आमरण उपोषणास सुरुवात. बातमी देवळा येथून. देवळा शहरातून जाणाऱ्या MH 752 या महामार्गाची रुंदी 30 मीटर ऐवजी 26 मीटर करणे, महामार्गालगत अतिक्रमण टप्पा हटवण्याबाबत व ऐतिहासिक पाचकंदील जेसी ते असावा याबाबत राव मंडळाचे देवळा पाचकंदील येथे आमरण उपोषण राव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील आहेर व त्यांचे सहकारी यांनी दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी वार सोमवार सकाळी 10 वाजेपासून राव मंडळाने आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला असून तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. यात देवळा शहरात जाणारा महामार्ग MH 752 या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी जाणीवपूर्वक कमी करण्याबाबत गुंजाळ नगर परिसर हाच रस्ता 26 मीटर आहे व पादचारी रस्ता हा शासकीय नियमानुसार असून तो देवळा शहरात कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून देवळा शहरातून जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक शाळा, कॉलेज, विद्यार्थ्यांची व इतर गर्दीमुळे गजबजलेला असतो. या कारणास्तव पादचारी रस्ता व डिवायडर हे काटेकोरपणे मोजमाप करून रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा. त्याच पद्धतीने देवळा पाचकंदील हा देवळावासियांची शान असून कुठल्याही कारणास्तव न हलवता आजूबाजूचे अतिक्रमण काढण्यात यावे व कोणाच्या दबावाखाली न येता या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. मुंजोबा पार भिंत पाडणे व पाचकंदील स्थलांतर करणे हे कोणाच्या बळावर करीत आहेत असा आरोप राव मंडळाकडून केला जात असून योग्य तो मार्ग न निघाल्यास हे आमरण उपोषण चालूच ठेवण्यात येईल असे आवाहन राव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील आहेर यांनी केले आहे. आमरण उपोषणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून जाहीर पाठिंबा यावेळी देण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे, विश्वनाथ गुंजाळ, गोविंदा सोनवणे, SK शिंदे आदी कार्यकर्ते राव मंडळाचे उपोषणाला पाठीमागे देण्यासाठी उपस्थित होते. वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक देवळा. समाधान केदारे, देवळा तालुक्यातून देवळाच्या मध्यवर्ती भागातून जो नॅशनल हायवे MH 712 जात आहे, या हवेच्या रुंदीकरणाबद्दल देवळा तालुक्यातून राव मंडळीकडनं एक लक्षणीय उपोषण राबवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी राव मंडळीचा अध्यक्ष स्वप्नील आहेर यांचं म्हणणं आहे की या रस्त्याची रुंदी 26 मीटर 30 मीटर करण्यात यावी. या टपरीधारकांबद्दल तक्रार आहे. जो ऐतिहासिक पाचकंदील आहे, या पाचकंदील हटवण्याबाबत राव मंडळीचं अध्यक्ष स्वप्नील आहेर यांचा नकारात्मक भूमिका आहे. या ठिकाणी आपल्या राव मंडळीचे अध्यक्ष स्वप्नील भाऊ या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आपण जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया. मुंबईहून आलोय, खुश करून ठेवा. या ठिकाणी देवळा शहरातून जो राष्ट्रीय महामार्ग जातोय MH 712 या 752 या रस्त्याविषयी राव मंडळीचे अध्यक्ष स्वप्नील भाऊ आहेर यांनी जे उपोषण या ठिकाणी पाचकंदील येथे घेतलेले आहे, त्याबद्दल आपण थेट स्वप्नील भाऊची प्रतिक्रिया जाणून घेऊ. स्वप्नील भाऊ नमस्कार. आपल्याला ह्या 752 जो महामार्ग जात आहे, या महामार्गाबद्दल नेमकी शंका काय वाटते? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, या महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतामध्ये जेव्हाही पुढे रस्त्याचं काम चालू असतं, कुठे नॅशनल हायवेचा असतो किंवा स्टेट हायवेचा असतो, तिथं गाव विरोध करतं की आमच्या कुठे कटकाट होते, आमच्या रुंदी कमी ठेवा, रस्त्याची रुंदी कमी ठेवा. पण देवळा गाव असं एकमेव गाव आहे ते म्हणतंय की रस्त्याची रुंदी वाढवा. याला एक कारण असं आहे की इथं जागा अवेलेबल आहे, शासनाची किंवा नगरपंचायतीची जागा अवेलेबल आहे. पण तरी देखील इथं रस्त्याची रुंदी कमी होते. गुंजाळ नगर परिसरामध्ये या रस्त्याची रुंदी आहे कमीत कमी म्हणजे 26 मीटर आणि तीच रुंदी देवळ्यामध्ये देवळा पाचकंदील पासूनच जवळपास माळवाडी फाट्यापर्यंतची रुंदी होते, त्यांनी केली 21 मीटरची. मग आमचं म्हणणं असं आहे की जागा जर 30 मीटरची असताना तुम्ही 21 मीटर का करताय? आता बऱ्याच लोकांना रुंदी वगैरे हे माहिती नसतं. हे फक्त रुंदी कॉन्क्रिटीकरण वगैरे असं नाहीये. गुंजाळ नगरमध्ये तुम्ही बघितलं असेल, जिथं आता साईड ट्रॅक म्हणजे साईड पट्टी आपण आपल्या भाषेत सोप्या भाषेत सांगू की साईड पट्टी गुंजाळ नगर परिसरात 11 फुटाची आहे आणि ती इथं करताय फक्त 5 फुटाची. तर आमचं म्हणणं याच्या पलीकडे आहे की जागा अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी आहे, तुम्ही 5 फूट एवढं कमी का ठेवताय? उलट ती 5 फूट ऐवजी इथं देवळ्यामध्ये कमीत कमी 20 फुटाची साईड पट्टी म्हणजे साईड ट्रॅक व्हायला हवा. तेवढी जागा आपल्याकडे अवेलेबल आहे. कारण इथं मोठमोठ्या शाळा आहेत, जवळपास 5000च्या वर विद्यार्थी इथं शिकतात. तालुक्यातून मुलं येतात. इथं मार्केट कमिटी आहे, 2 मार्केट कमिटी आहेत. इथं वेगवेगळे ऑफिसेस आहेत. तालुक्याचे ठिकाण आहे.
हे सगळ्या गोष्टींचा विचार करा, इथं रहदारी वाढणार आहे. मग थोडासा तुम्ही रस्ता करताय तो व्यवस्थित असू द्या, ही आमची मागणी आहे. म्हणून आम्ही यासाठी उपोषणाला बसलो आहोत. एकंदरीत रस्तावाढीसाठी अतिक्रमण जास्त होऊ नये या बाबतीत रस्त्याची रुंदी सर्वोत्तरी नकाशाप्रमाणे किंवा नॅशनल हायवेच्या मोजमापाप्रमाणे असून तरी सुद्धा या ठिकाणी रस्त्याची रुंदी 26 मीटरच करण्यात येत आहे. याच्या वतीने देवळा तालुक्यातून तमाम जनतेने यासाठी रस्ता रुंदीकरण व्हावे यासाठी आमरण उपोषण केलेलं आहे. या ठिकाणी स्वप्नील भाऊ, दुसरा प्रश्न असा आहे माझा की हा ऐतिहासिक पाचकंदील आहे, ह्या ऐतिहासिक पाचकंदील हटवण्याबद्दल तुमचं काय मत? ऐतिहासिक पाचकंदील ऍक्च्युली असं इतिहास असा आहे की पाचकंदील हे मुळातच सेंटरला होतं. रस्त्याचा जेव्हाही रस्ता झाला असेल किंवा या आधी काळातले माणसं सांगतात, आमचे वडीलधारी माणसं सांगतात की हे पाचकंदील मुळातच सेंटरला आहे, ते हलवायची गरजच नाही. इथं आजूबाजूला जे अतिक्रमण आहेत ते तुम्ही काढा, त्यानंतर आपोआपच पाचकंदील सेंटरला दिसेल. पाचकंदील एक इतिहास आहे, ते आमची एक इमोशनल अटॅचमेंट झालेली आहे. आमचा तो मानबिंदू आहे, त्याला विनाकारण धक्का द्यायचा. समजा पुण्यामधला शनिवारवाडा असेल, शनिवारवाड्याला आजूबाजूला तिथं काही अतिक्रमण असतील, ती अतिक्रमण काढायची नाही आणि शनिवारवाडा हलवायचा, असं तिथले कोणी होतील का कोणी? तसं आमचा हा तसाच प्रकार आहे. देवळामध्ये एक ऐतिहासिक वास्तू म्हणून पाचकंदीकडे बघितलं जातं. तिला कृपा करून त्यांनी हात लावू नये, त्याला हलवू नये, जसा आहे तसाच ठेवावा. उलट त्याला आणखी काही रंगवगटे करून वगैरे काही सुसूचित करता आलं तर त्यांनी करावं, ही आमची शासनाकडे विनंती आहे. अतिशय उत्तम स्वप्नील भाऊ. या ठिकाणी जो पाचकंदील आहे, ऐतिहासिक पाचकंदील हे देवळा तालुक्याची शान आहे. या शान न हलवता ती शान तिथंच असली पाहिजे असं स्वप्नील भाऊचं वक्तव्य. या ठिकाणी स्वप्नील भाऊ, तिसरा प्रश्न असा आहे माझा, ह्या टपरी धारकांचं अतिक्रमण जे हटवलं याबद्दल तुमचं काय मत? टपरी धारकांचा जवळपास पाचकंदील ते विठवाडी रस्त्या यामध्ये मला वाटतं 20-25 टपऱ्या असतील त्या काढल्या गेल्या. त्या टपरी धारकांनी देखील मदत म्हणजे याची भूमिका घेतली सामंजस्याची आणि त्यांनी त्या टपऱ्या काढून घेतल्या. पण आता विषय येतोय की मंजूबाच्या पारापासून ते हायस्कूल पर्यंत ज्या टपऱ्या आहेत त्या 30-35-40 टपऱ्या असतील, त्या देखील नगरपंचायतीने किंवा शासनाने काढून या रस्त्या रुंदीकरणासाठी जागा अवेलेबल करून हा रस्ता मोठा करावा, ही आमची साधी आणि सोपी मागणी. भाऊ, त्यांच्यावर अन्याय होत नाही असं तुमचं काय मत? अन्याय असं होत नाहीये. कसं आहे माहिती का, इथं एखादा जीव जाईल, इथं एखाद्याचा बळी जाईल, तेव्हा काय त्या बळीची किंमत काय असेल? अन्याय असं कोणा होत नसतो. त्यांनी अतिक्रमित जागेवर व्यवसाय करण्यापेक्षा त्यांनी स्वतःला या इथल्या नेत्यांनी त्यांना काहीतरी मोठा रोजगार उपलब्ध करून द्यावा, कुठे काहीतरी वेगळं काहीतरी करून द्यावं आणि तिथं त्यांनी आपलं पोट भरावं. हे अन्याय कसं असतं, एक दिवशी एक बळी जाणार नाही येतो. तुम्ही आता बघून घ्या, तुम्ही इथं तुमचे कॅमेरा घेऊन तुम्ही जागेवर जा, किती धोकादायक वळण तयार झालेलं आहे, किती धोकादायक झालेलं आहे. एका वेळी कमीत कमी 15-20 जण सुद्धा जाऊ शकतात अशी परिस्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे अन्याय होतो वगैरे हा विषय गौण आहे. या ठिकाणी टपरी धारकांचं अतिक्रमण भाऊंचं म्हणणं असं आहे की अन्याय नाही, पण लोक सामान्य जनतेचा बळी या ठिकाणी गेला नाही असं धोरण त्यांचं आहे. धन्यवाद भाऊ, अतिशय अनमोल अशी उपोषणाबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली.